BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मोहिनी एकादशी व्रत महात्म्य. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. युधिष्ठिराने विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते? तिचे काय फळ असते? तिचा विधी काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, पूर्वीच्या काळी परमबुद्धिमान श्रीरामचंद्रांनी महर्षी वशिष्ठांना हीच गोष्ट विचारली होती, जी तुम्ही आज मला विचारित आहात. श्रीराम म्हणाले, भगवन, जे सर्व पापांचा नाश व सर्व प्रकारच्या दुःखांचे निवारण करणारे व्रतांमध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो. वशिष्ठ मुनी म्हणाले, श्रीराम, तुम्ही फार उत्तम गोष्ट विचारलीत. मनुष्य तुमचे नाव घेतल्याने सर्व पापांपासून मुक्त होतो, शुद्ध होतो. तथापि लोकांच्या हितासाठी मी पवित्रात पवित्र उत्तम व्रताचे वर्णन करतो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे. ती सर्व पापांचे हरण करणारी व उत्तम आहे. तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून व पापसमूहातून सुटका करून घेतात. सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नावाची सुंदर नगरी आहे. तेथे धृतिमान नावाचा राजा, की जो चंद्रवंशी व सत्यवशनी होता, राज्य करीत होते. त्याच नगरात एक वैश्य राहत होता, जो धनधान्याने परिपूर्ण व समृद्धशाली होता. त्याचे नाव होते धनपाल. तो सदैव पुण्यकर्मातच गुंतलेला असे. दुसऱ्यांसाठी पाणपोई, विहीर, मठ, बगीचा, तलाव आणि घरे बांधून देत असे. भगवान विष्णूंच्या भक्तीत त्याचा मनपूर्वक अनुराग होता. तो नेहमी शांत राहत असे. त्याला 5 मुले होती, सुमना, द्युतिमान, मेधावी, सकृत व दृष्टबुद्धी. दृष्टबुद्धी 5वा होता. तो नेहमी मोठमोठ्या पापकर्मांमध्ये गुंतलेला असे. जुगार वगैरे दुर्व्यसनांमध्ये त्याची खूप आसक्ती होती. तो दुर्व्यसनी होता. व्यसनी होता. त्याची बुद्धी न देवांच्या पूजेत लागत असे आणि न पितरे व ब्राह्मणाच्या सत्कारात. तो दुष्टात्मा अन्यायाच्या मार्गाचा अवलंब करून वडिलांचे धन नष्ट करत असे. एके दिवशी तो चौकात फिरताना आढळला, तेव्हा वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले व बंधू बांधवांनीही त्याचा त्याग केला. आता तो रात्रंदिवस दुःख व शोकात बुडाला. तसेच कष्टापासून कष्ट सहन करत इस्ततः भटकू लागला. एके दिवशी काहीतरी पुण्यदेव झाल्याने तो कौंडिन्य महर्षींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. वैशाखाचा महिना होता. तपस्वी कौंडिन्य गंगेत स्नान करून आले होते. दृष्टपती शोकाच्या भाराने दुःखित होऊन कौंडिन्य मुनींजवळ गेला आणि हात जोडून समोर उभा राहून म्हणाला, ब्रह्मणभूदेव, माझ्यावर दया करून असे काही व्रत सांगावे ज्याच्या पुण्याच्या प्रभावाने माझी मुक्ती होईल. कौंडिन्य म्हणाले, वैशाखाच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाचे प्रसिद्ध एकादशीचे व्रत कर. मोहिनीचा उपवास केल्यावर प्राण्यांनी अनेक जन्मांमध्ये केलेली मेरू पर्वतासमान महापापेही नष्ट होऊन जातात. वशिष्ठ मुनी म्हणतात, श्रीरामचंद्र मुनींचे हे वचन ऐकून दृष्टबुद्धीचे चित्त प्रसन्न झाले. त्यांनी कौंडिन्यांच्या उपदेशाने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. राजन, हे व्रत केल्याने तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर आरूढ होऊन सर्व प्रकारच्या उपद्रवांनी रहित श्री विष्णुधामास निघून गेला. अशा प्रकारे हे मोहिनीचे व्रत खूप उत्तम आहे. याचे वाचन व श्रवण केल्याने 1000 गोदानाचे फळ मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.